खूप विश्वासार्थीचा व्यवसाय आहे तो. काय किराणा मालाचं दुकान नाही की दिलं पैसे आणलं आणि खाल्लं संपून गेलं. तुम्हाला सोनं घ्यायचं किंवा चांदी घ्यायचं तर पण सुरुवातीला तुम्ही गावात उस्तीवनं गावात जायचं म्हटलं तर चप्पल नसायची पायात, ही गोष्ट लोकांना कळली पाहिजे. सोन्याचं दुकान म्हणजे आम्हाला वाटायचं की असं शोरूम चकमकी दुनिया असणार, झकमक दुनिया असणार. माझ्या भावासारखा भावच कोण नाही असं आज पण मी म्हणतो आणि होणार पण नाही कोणाला. भाऊ जिद्द पाहिजे माणसापासून. ह्या सगळ्या गोष्टी मागचा एकच उद्देश की जिद्द पाहिजे तुमच्याकडे. ज्याला माझ्याकडे गमवायलाच काय नव्हतं तर मी भिणार कशाला सांगा. दुबईला जायसाठी पासपोर्ट लागतो, त्याला विजा लागतो ही पण माहिती नव्हतं. पण दुबईत दुकान लावायचं आहे. पण कोसळल्यानंतर मग माणूस बऱ्याच वेळा कोसळला की वेगळ्या मार्गाला जातो, व्यसनाकडे जातो, याला जातो त्याला जातो. पण माणसाने कोसळलं तर व्यसनाकडनं जाता परत तेवढ्या ताकदीनं प्रयत्न केला पाहिजे असं माझं म्हणणं. 8वी 9वी पातूर पायात चप्पल नसणं ह्याच्यापेक्षा दुर्दैव काय अजून. म्हणजे ह्याच्यापेक्षा अजून गरिबी म्हणजे नक्की काय गरिबी असते. तर मित्रांनो नमस्कार. आपण आलोय आज विटा शहर म्हणजे गोल्डन सिटी म्हणली जाते एक प्रकारे. त्या शहरात आलोय आणि त्या शहरातल्या सगळ्यात उंच बिल्डिंगवर बसलोय. म्हणजे उंच बिल्डिंगवर आहे आणि ती उंच बिल्डिंगवरचा प्लॉट कोणाचा आहे तर विनायक शेठ दादा. तर एक दिवस स्वप्न बघितलं होतं दादाने की बाबा ह्या इथं आपल्या सगळ्यात उंच बिल्डिंग किंवा सगळ्या ह्याच्यात इथं आपल्याला सगळी खालचं हे दिसलं पाहिजे. आणि स्वप्न बघितलं दादांनी पूर्ण केलं. आणि बिझनेस क्षेत्रात किंवा शून्यातनं विश्व निर्माण दादांनी कसं केलं. आणि आपण ही सिरीज चालू करतोय आपल्या मातीतल्या माणसांनी बाहेर जाऊन एवढं मोठं वर्चस्व किंवा एक आपला मराठी माणसाचा झेंडा तिकडं रावला बाहेरच्या परदेशात, बाहेरच्या राज्यात, बाहेरच्या देशात. आणि पहिली मुलाखत घेतोय ज्या माणसाला मी माझा गुरु मानतो मित्रांनो. आणि त्या गुरुपासून मी सुरुवात करतोय. आणि दादा विनायक दादा नमस्कार. नमस्कार भाऊ. दादा आपलं बैलगाडी क्षेत्राशी रिलेटेड आपण नाही. आपण म्हणजे एक प्रकारे आपल्या मराठी माणसांनी एवढं हे केलं की पहिली मुलाखत तुमची घेतोय. तर तुमचा परिचय द्या संपूर्ण. खरं तर धनाभाऊ मला या गोष्टीचा खूप खूप अभिमान वाटतो. अभिमान बनण्यापेक्षा मी माझं नशीब समजतो कदाचित मला की एवढे माझ्या क्षेत्रात म्हणजे सोन्याचा जो व्यवसाय आम्ही करतो ज्याला आमच्या विटा तालुक्याला गोल्डन सिटी म्हणलं जातं की विट्याला गोल्डन शहर म्हणलं जातं. आणि तुम्ही जी माझी पहिली मुलाखत घेताय खरंच ही माझं मी नशीब किंवा भाग्य समजतो. तुम्ही जसं बोलला ना की विटा तालुक्यात किंवा विट्याच्या चौकात बसून सगळ्यात उंच बिल्डिंग वरती आणि स्वप्न बघितलं. खरी गोष्ट आहे तुम्हाला सांगतो दानाभाऊ. ज्या वेळेला आम्ही कधीतरी असं विट्यात यायचो आणि आमची दुकानदारीची सुरुवात झालेली व्यवसायाची आणि थोडे चालायचे. मग आमच्या अगोदर जे ह्या व्यवसायात जे मातबर होते म्हणजे ज्याचे खूप नाव होते त्यांचं असं बऱ्यापैकी बंगले वगैरे असायचे. आणि धनाभाऊ मला एक दिवस सारखं राहून वाटायचं की आपलं पण असं चौकात कुठेतरी एखादं मोठं ऑफिस असावं. आणि त्यासाठी 25 वर्षाचा काळ गेला. 25 वर्षाचा काळ गेला हे स्वप्न पूर्ण व्हायला. आणि हे ऑफिस खास विट्यात बसायसाठी घेतलंय. आणि इथं म्हणजे तालुक्यातले जे आपले मित्र आहेत ते व्यावसायिक आहेत त्यांनी इथे यावं गप्पा माराव्या ह्याच्यासाठी. कदाचित इथे राहायला वेळ भेटत नाही पण हे बसण्यासाठी. राहिला प्रश्न व्यवसायाचा किंवा काय आमच्या तालुक्याबद्दल तुम्ही जी सिरीज चालू केली खरोखर मला माझ्या व्यवसायात असणाऱ्या ज्यांनी संघर्षानं आपल्या 5वीशी म्हणजे 5वीला संघर्ष पुजलेला असतो आणि त्या संघर्षातून हा तालुका आटपाडी तालुका किंवा जो व्यावसायिक म्हणजे खास करून तुम्ही जो आता सिरीज बोलताय म्हणजे जो दुकानदार आहे म्हणजे आमच्या व्यवसायातले गोल्ड उद्योगातले त्यांची सिरीज करताय तर आमची जर पार्श्वभूमी बघितली बऱ्यापैकी ह्या भागाची तर हा आमचा तालुका म्हणजे दुष्काळी तालुका. तुम्हाला सांगतो उन्हाळ्यामध्ये म्हणजे मार्च एप्रिल मे मध्ये टँकर आणि आमच्या रोडला तुम्हाला अख्या विट्यात सगळीकडे ड्रमच दिसणार. पण तरी सुद्धा बंगले तेवढे दिसायचे. लोकांना आश्चर्य वाटायचं ज्यावेळेला कार्डवरनं माणूस यायचा विट्यात. आणि विट्यात त्याला येताना तर असे दिसणार की सगळीकडे दुष्काळ कुठं काय ऊस नाही बागायत नाही. पण विट्यात आल्यानंतर किंवा तालुक्यात फिरताना एखाद्या खेड्यात गावा जावा खानापूर आटपाडी किंवा जे कवठे मंकाळ खटाव किंवा आजूबाजू जे तासगाव तालुका आहे त्या व्यवसायामध्ये कसं झालं की आता समजा ज्यांनी या व्यवसायाची सुरुवात केली आणि ते म्हणजे
ज्यांनी पहिलं मुंबईत दुकान लावलं ते वेजगावचे गुरव आणि देवीखिंडीचे कोणतरी निकम, मला नक्की सांगता येणार नाही, पण गुरुवाचे तर माहित आहे का त्यांचं दुकान आमच्या बाजूलाच आहे जवेरी बाजारात. म्हणजे ज्यांनी ह्या व्यवसायाची मुहूर्तमेढ रोवली. खरं तर प्रत्येकानं, ज्या दुकानदारांनी, मी खास माझ्या व्यवसायात असलेल्या सर्वांना सांगतो की आपल्या क्षेत्रातल्या ज्यांनी आपल्याला हे सोनेरी दिवस दाखवले, प्रत्येक क्षेत्रात माणूस ज्यांनी सुरुवात केली त्याचा आपण पूजा करतो, फोटो ठेवतो, तसंच आपण सुद्धा ठेवावं. मला पण खूप दिवसापासून या विषयावरती बोलावं वाटत होतं, पण कधी योगच येत नव्हता. आज कदाचित धनाभावाने योग आणला. आणि खरं तर ह्या व्यवसायानं ह्या भागाचं सोनं केलं. सोन्याच्या व्यवसायातच आहे आम्ही ऑलरेडी, तरी पण आमच्या ह्या भागाचं सोनं केलं. धनाभाऊ, प्रत्येकाचा जर तुम्ही इतिहास तपासून बघितला तर ज्याचा त्याचा संघर्ष, आता माझ्या बाबतीत तर तुम्हाला माहितच आहे, आणि तुम्हाला ऐकायची इच्छा असेल असं मला वाटतंय. आणि तुम्ही मला खाजगीत बऱ्याच वेळा विचारलं की दादा तुमची सुरुवात कशी झाली किंवा काय झाली. तुम्ही मला बैलगाडी क्षेत्रामुळं बऱ्यापैकी लोक ओळखतात, महाराष्ट्रात ओळखतात किंवा कशात ओळखतात की बैलगाडी क्षेत्रात म्हणजे बाबा आहेत, आपण म्हणजे सर्वसामान्य माणसात मिसळून असतो. पण कदाचित ह्या व्यवसायात सुद्धा तसंच आहे की माझी ह्या व्यवसायामध्ये जसं बैलगाडी क्षेत्रात जशी ओळख आहे तसंच या क्षेत्रात सुद्धा बऱ्यापैकी माझे मित्र आहेत, ते बऱ्यापैकी लोकांशी मी चांगलं वागल्यामुळे लोकांचे संबंध तेवढेच आहेत. सुरुवात अशी झाली, शाळा सोडली, शाळा रडत कडत कशी तरी, आमच्या दुकानदाराची सुरुवातच अशी असते की कशी तरी 5वी 6वी 8वी 9वी लोकांना वाटतं की आज एवढ्या विनायक दादा म्हणजे एवढ्या उंचीवर आहेत, पण सुरुवातीला ज्यावेळेस तुम्ही जे काळ भोगला किंवा जे सुचलं ती सुरुवात कशी झाली म्हणजे? कसं आहे, सुरुवात अशी होती आमची की आमचे वडील शेती करायचे. आमचे मोठे बंधू जितेंद्र देशमुख, त्यांनी एक दुसऱ्याच्या आमच्या गावातले होते, त्यांच्या दुकानात एक 15-20 वर्ष काम केलंय. त्यावेळेला आम्ही शाळेत होतो. प्रत्येकाच्या म्हणजे आमच्या इकडे जर स्टोरी ऐकली तुम्ही तर ही स्टोरी आहे की मोठा भाऊ जायचा किंवा चुलता जायचा किंवा कोणतरी जायचा त्या व्यवसायात. तसं आमचे मोठे भाऊ होते, त्यांनी एक 10-15 वर्ष दुसऱ्या तिथे काम केलेलं आणि त्यांनी मुंबईमध्ये स्टार्ट केलेला व्यवसाय. मग स्टार्ट केल्यानंतर तोपर्यंत माझी 10वी झालेली आणि मी व्यवसाय काय नवीनच होता, 6 महिन्याच्या अगोदर चालू केलेला. धनाभाऊ, खरं तर पार्श्वभूमी काही नसताना म्हणजे कोणीतरी हात द्यायचा आपल्याला आणि आपण तो हात पकडून पुढे जायचं असतं. प्रत्येकाच्या आयुष्यात एक हात असा यावा, आणि म्हणून तुम्ही बोलताय ना मदत करता, मला पण असं वाटतं मी कोणाला तर हात द्यावा, तो पण पुढे यावा. खास करून तुम्हाला सांगायचं तरी हे दुकानदारी बद्दल, तुम्हाला हे दुकानदारीची जी तुम्ही सिरीज करायला लागला किंवा व्यवसायाची प्रत्येक दुकानदाराची, मी तर सांगेल तुम्हाला खूप खूप शुभेच्छा ह्या गोष्टीसाठी. आणि आम्ही जे काम करतोय, आम्ही आमच्या जे तालुक्यासाठी, गावासाठी किंवा जे कोणतेही म्हणजे सामाजिक काम असतं त्यात सहभाग असतो आमच्या दुकानदारांचा, त्यांना कुठेतरी तुम्ही म्हणजे हायलाइट करताय कदाचित तुम्ही म्हणा, किंवा फोकसमध्ये आणताय, किंवा त्यांनी कामाची केलेली तुम्ही पोच पावती. मी तर म्हणतो अशी तुम्हाला या क्षेत्रात आमचे दुकानदार खूप मंडळी आहेत, त्यांचे तुम्हाला खूप खूप अनुभव भेटतील. अख्ख्या देशभर तुम्ही लोकांशी जावा, लोकांशी संपर्क साधा. देशभर आहे ती, परदेशात आहे ती. आता त्यामुळे का नाही, हा व्यवसाय करणाऱ्या प्रत्येक माणसानं तुम्हाला सांगतो खूप खूप कष्टातून हे उभा केलेलं असतं. त्यातलाच मी एक. म्हणजे सुरुवातीला आमच्या मुंबईत सुरुवात झाली, छोटस दुकान होतं. आणि धनाभाऊ, तुम्हाला मी बोलूनच दिन झालंय, कारण प्रत्येक दुकानदाराकडे एवढं सांगण्यासारखं असतंय की प्रत्येकाकडे गेला तर तुम्हाला असं होणार आहे. तर सुरुवात झाली आणि सुरुवात केल्यावर सुरुवातीचे दिवस असंच संघर्षाचं असायचं. संघर्षाचं म्हणजे मला कॅमेरा पुढे सांगताना असं कदाचित योग्य वाटत नाही. सांगितलं सांगितलं पाहिजे, गोष्ट खरे. पण लोकांना आज जे विनायक शेठ दिसतोय ना, त्याच्या मागे पण किंवा जितेंद्र शेठ आमचे बंधू आहेत, आम्ही भाऊ दोघं आहेत ते, तर त्याच्या मागची पार्श्वभूमी तेवढीच एकदम कठीण होती. आजूबाजूच्या बऱ्यापैकी लोकांना माहित आहे, ते तालुक्यातल्या पण माहित आहे. पण तुमची इच्छाशक्ती प्रबळ असली ना भाऊ, हे जे हा तालुका जो फुलला आहे, तुम्हाला बंगले दिसतात, हा तालुका म्हणजे म्हणजे 3-4 तालुके ह्या व्यवसायामुळे जे पुढे आहे, ह्या प्रत्येक माणसाची इच्छाशक्ती तेवढी मोठी आहे. तुम्ही मला सांगा, परराज्यात जायचं आणि आम्ही जो व्यवसाय करतो, हा व्यवसाय
खूप विश्वासार्थीचा व्यवसाय आहे. तो काय किराणा मालाचं दुकान नाही की दिलं पैसे आणलं आणि खाल्लं संपून गेलं. तुम्हाला सोनं घ्यायचंय किंवा चांदी घ्यायचंय तर त्याच्यासाठी सगळ्यात म्हणजे विश्वासार्थीचा व्यवसाय कोणता तर सोन्याचा व्यवसाय. आणि आम्ही लोक इथून परराज्यात जातो. आम्हाला स्वतःच इंग्लिशमध्ये स्पेलिंग लिहिताना 10 वेळा विचार करावा लागतो कुठलं अक्षर चुकतंय का म्हणून. पण त्या राज्यात जातो आम्ही, तिथली भाषा अवगत करतो. तुम्ही तामिळनाडूत गेला तमिळ भाषा, आंध्र प्रदेशमध्ये गेला तिथली भाषा, तर केरळमध्ये गेला मल्याळी, तेलुगू, म्हणजे ह्या ज्या भाषा आहेत तुम्हाला आम्ही तिथं जातो त्या लोकांशी तेवढं मिक्स होतो आणि तिथली भाषा अवगत करणं सगळ्यात लय महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे त्या मुलाखतीमधलं मी सांगतो हा सारांश असला पाहिजे असं मला वाटतं की की तिथं जाऊन पर राज्यात जाऊन पर ठिकाणी जाऊन आम्ही ती भाषा अवगत करून तो व्यवसाय शिकतो आणि तिथून आमची प्रगती होत असते. तर सुरुवात केल्यानंतर सुरुवातीचा काळ असा होता कठीण, नवीन नवीन व्यवसाय, 90, 92, 93चा काळ असेल आणि नवीन नवीन व्यवसाय चालू केलेला असा सारखा चालायचा. पण सतत म्हणजे पुढे जायचा ह्या विचारात असल्यामुळे वाढत वाढत गेला आणि जो जो व्यवसाय टिकून राहतो कोणत्याही क्षेत्रात किंवा व्यवसायातच नाही तर कोणत्याही क्षेत्रात टिकून राहतो तो माणूस यशस्वी होल्याशिवाय राहत नाही असं माझं मत आहे. तुमचा प्रयत्न सुटला की तुम्ही तिथे थांबला आणि तुमचा प्रयत्न कधी सुटता कामा नये. धनाभाऊ 2090-92 ते 2025 हा काळ खूप मोठा असतो आणि या काळात कितीतरी चढ उतार झालेले असते. आमच्या व्यवसायामध्ये बऱ्याच वेळा अशी परिस्थिती निर्माण होत असते की खाली वर चढ उतार येत असतात पण आमच्यातला माणूस जो आहे ना तो असा खचून जात नाही. आणि मी खरं सांगेल ह्या दुकानदारांचा आदर्श घेतला पाहिजे. बऱ्याच वेळा वरून खाली आम्ही पडत असतो, आम्ही पण पडलो पण परत तेवढं ताकदीने उभा राहतो. म्हणजे हेच तर खरं ह्यातली गंमत आहे आणि हेच या यशामागचं खरं ही आहे सर्व जे आहे ते आहे. दादा सुरुवात आता तुम्ही सांगितलं की एवढं तुम्ही म्हणजे कसं आहे भाषा किंवा अवगत ज्याला मराठी लिहायला येत नाही किंवा 7वी पास 8वी पास कसं आहे गरीबाची आपण म्हणतो ना पोटाची खळगी व्हायसाठी आपण एक मन आहे तसं तुम्ही प्रत्येक जणी तसं सुरुवात तुमची परिस्थिती काय होती सुरुवातीला? सुरुवातीला परिस्थिती धनाभाऊ अतिशय बिकटची होती. बिकटची म्हणजे शेती 4-5 एकर होती, दुष्काळ, त्यामुळं काय म्हणजे शेताचं उत्पन्न त्यासारखंच. मग तुम्ही ह्या गोष्टीने विचार करा की काय परिस्थिती असेल. बिकट परिस्थिती होती कदाचित म्हणून असं. आता मला सांगा सुरुवातीला जितेंद्र शेट गेले, हो त्यांनी 15 वर्ष तिथं काम केलं, हो दुसरीकडे काम केलं. त्यावेळेस म्हणजे मला एक किस्सा आठवतोय तुमचा. तुम्ही म्हणजे बोलत बोलत कोणाला बोलला मला माहित नाही पण सुरुवातीला तुम्ही गावात वस्तीनं गावात जायचं म्हटलं तर चप्पल नसायची पायात. ही गोष्ट लोकांना कळली पाहिजे. काय म्हणजे आमचं गाव आणि आमचं घर म्हणजे शाळा ते आमचं घर म्हणा थोडक्यात एक 3 किलोमीटर आहे आणि त्यावेळेला काय डांबरी रोड वगैरे नव्हतं. मग त्यावेळेची परिस्थिती एवढी बिकट होती की माझ्यासारखे असले विनायक देशमुख सगळ्या म्हणजे ज्या माझ्या सांगते असे बिना चप्पलचे फिरणारे म्हणजे 9वी-10वी पर्यंत आम्हाला चप्पल ही म्हणजे नव्हतीच. त्यांना भाऊ आणि तेव्हा काय डांबरी नव्हता, कच्चा रस्ता खडा. पण माझ्यासारखे मी एकटाच नव्हतो ना, त्यामुळं माझ्या बरोबर असे असंख्य विनायक देशमुख होते म्हणा थोडक्यात. आणि सगळी परिस्थिती हेच. आणि मग त्या परिस्थितीतनच मग मात देत देतच मग पुढे सगळ्या गोष्टी त्या घडत गेल्या. बर मला सांगा ज्यावेळेस तुम्ही शाळा कितवी शाळा झाली तुमची? धनाभाऊ 10वी झाली माझी आणि 10वी झाली आणि नंतर व्यवसायातच गेलो सरळ म्हणा की आमच्या मोठ्या बंधूंनी मुंबईमध्ये व्यवसाय चालू केलेला. नवीन 5-6 महिने झाले नुसतं चालू करून, त्यामुळे काय त्यासारखाच होता तो पण. म्हणजे एक प्रकारे त्यावेळेस माणसं लागायची किंवा आपले कसा होता तो ट्रेड एक असा होता की त्यावेळेला प्रत्येकाला वाटायचं की आपला घरातला माणूस असला पाहिजे, नात्यातला माणूस असला पाहिजे. त्याचं कारण सांगतो मला की हा व्यवसाय म्हणजे मी तुम्हाला सांगेन ना मागाशी की विश्वासार्हतेचा. कारण सोनं चांदी हे म्हणजे ज्या वेळेला एखादा माणूस एखाद्या दुकानात घ्यायला जातो किंवा एखादा व्यापारी आमच्याकडे येतो त्यावेळेला त्याची विश्वासार्हता आपल्याला मिळवायला लागते आणि हेच महत्वाचं आहे ना यातलं. बर सुरुवातीला तुम्ही गेला तिथं दुकान बघितलं म्हणजे सुरुवात तुम्ही केली म्हणजे एक प्रकारे गेल्यानंतर तुम्ही असं वाटलं की तुम्हाला की तिथे गेल्यानंतर काय म्हणजे तो पहिला अनुभव काय होता? खरं तर
आम्ही कधी मी अगोदर दुकानदारीच बघितली नव्हती. दुरून डोंगर साजरे सोन्याचं दुकान म्हणजे आम्हाला वाटायचं की असं शोरूम चकमकी दुनिया असणार, झगमग दुनिया असणार. पण ऍक्च्युअली ज्यावेळेला म्हणजे गेल्यानंतर आता ज्याच्या वडिलांची व्यवसाय आहे ज्याच्या आज्याचा वडिलाचा पंजा त्यांना माहित होते दुकानदारी म्हणजे ही असा एक टिपिकल व्यवसाय असतो. पण मला काय माहित नव्हतं तुम्हाला सांगताना बा. मग गेल्यानंतर ज्या वेळेला ती भट्टी बघितली, मुसा बघितल्या, हे जे बाकीचं जे म्हणजे तिथून बसायचं आता जी दुकानदारी आहे त्यावेळेची दुकानदारी म्हणजे बदल होत गेला. आताची दुकानदारी कसं आहे की त्यावेळेला म्हणजे कम्प्युटर टेस्टिंग आलं, मशिनरी आल्या, त्यावेळेला तसं नव्हतं. ज्यावेळेला टंचाचं दुकान असायचं ते छोटीशी एवढी लॅब असणार, ती भट्टी असणार आणि त्या मुसा. मग ते बघितल्यानंतर मी बोललो की असं दुकानदारी असते. पण बघितलं आणि नंतर बघून असं शिकत गेलो. बर, मग आता तुम्ही परत असं वाटलं की आपल्याला ह्या इथं तुम्ही गेल्यानंतर किती दिवसांनी दुसरं दुकान लावलं हे महत्वाचं. कसं आहे माझ्या रक्तातच का नाही उठाव करणं हा माझ्या रक्तातलाच गुणधर्म आहे सांगतो मला. म्हणजे मग बंदोबस्ती काम केलं आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ तुम्हाला सांगतो. म्हणजे खरं तर मला सांगायला अभिमान वाटेल किंवा माझी चांगली गोष्ट आहे म्हणजे सगळ्यांनी त्यातनं घ्यावं असं मला सांगण्यासारखं. आमचं बंधूंचं कसं होतं चांगलं होतं म्हणजे अजून पण तेवढाच प्रेमळ म्हणजे असा भाव प्रत्येकाला मिळावा तर सांगाल. जसा माझा भाव आहे मी प्रत्येक वेळा म्हणतो ना माझ्या भावासारखा भावच कोण नाही असं आज पण मी म्हणतो आणि होणार पण नाही कोणाला. मग तिथून काय झालं, तिथून आम्ही 6 महिने त्यापाशी गेलो आणि ते मार्केट होतं आम्ही जिथं दुकानदारी करत होतो छोटं मार्केट होतं. आणि मला वाटायचं हे एवढं छोट्या मार्केटमध्ये आपण कधी मोठं होणार. सारखी उराशी स्वप्न मोठी, सारखं स्वप्न मोठं बघायचं आणि मग मला वाटायचं की आपण कधी मोठं होणार. आणि आमच्या बंधुसंघ सारखं भांडायचं. मग त्यानं आता त्याचा 15 वर्षाचा अनुभव होता, माझा 6 महिन्याचा अनुभव. मग ते म्हणायचं अरे असं नाही तसं नाही, मग म्हणायचं तसं नाही. तर मग मी म्हणायचो मग मला दुकान दुसरं घालायचं आहे, मला असं करायचं आहे. मग असं करून थोडस आमचं म्हणजे हे झालं आणि घालचा दुकान म्हणला. आणि दुकान घालचा म्हणल्यानंतर तुम्हाला सांगतो ते दुकान मी घातलं म्हणजे खरंच सांगतो मला की माझ्याकडे पैसे नव्हते. आता मेन शेड तोच. मग मी व्याजाने पैसे काढले. आमचे एक मित्र होते मग त्यांच्याकडून व्याजाने पैसे. दाना भाऊ जिद्द पाहिजे माणसापासून. ह्या सगळ्या गोष्टी मागचा एकच उद्देश की जिद्द पाहिजे तुमच्याकडे. आणि व्याजाने पैसे काढले, दुकान लावली. ही 92-93 गोष्ट. अख्ख्या जिथं दुकान लावलं जे भारताचं सगळ्यात मोठं मार्केट जेविरी बाजार असं मी म्हणतो. कदाचित म्हणजे चिन्ह म्हणता येते पण मला वाटत नाही की आमच्या मार्केट एवढं कोणतं मार्केट आहे एवढा मोठा टर्नओव्हर आहे असं मला वाटत नाही. म्हणजे जेविरी बाजारमध्ये जेविरी बाजार मुंबईचा. हा. आणि तिथं दुकान लावलं, चालू केलं कसं तरी सुरुवात करून. सुरुवातीचा काळ खडतर काळ, नवीन व्यवसाय, ओळख नाही, पाळख नाही, अनुभव कमी, फक्त जिद्द एकच म्हणा की इच्छाशक्ती तेवढी. तर दुकान लावलं आणि परत ना हळूहळू थोडे दिवस गेलं. पण भावाचं प्रेम होतं, भाव याचं जायचं, काय कमी जास्त पडलं की द्यायचं घ्यायचं. शेटचं म्हणणं असेल की 6 महिने मी 15 वर्ष काढली, 6 महिन्यात मला शिकवायला लागलं. हा साहजिकच. हा मग चालू झाल्यानंतर मात्र आपला स्वभाव, आपलं वागणं आणि बघता बघता धंद्यावर अशी पकड बसवायला लागली. पकड बसत गेली. परत ना थोड्या दिवसांना हळूहळू आम्ही सगळीच मग तिथंच दुकान लावलं. तिथंच मग साम्राज्य उभा केलाच कदाचित म्हणा. आज जेविरी बाजारात बरीच दुकान आहे ती. आम्हा भावा या नावानं ओळखलं जातं. ह्याच्यापेक्षा आयुष्यात मोठं काय असतं अजून. म्हणजे एक प्रकारे सुरुवात केली 6 महिन्यात. म्हणजे एखादा माणूस आहे ना एका जागेवर बसत नाही. तसं तुमचा स्वभाव दादा एक प्रकारे 15 वर्षाच्या माणसाला तुम्ही शिकवायला नाही असं करायला. मग त्या पण माणसाला वाटलं की माझ्या मागणं नाही, त्यांना वाटलं की अडपट आहे. सुरुवातीला तसंच वाटणार की. एक गाणं सांगतो तुम्हाला, प्रत्येक गोष्ट करताना ज्यावेळेला तुम्हाला समाजाच्या किंवा लोकांना अनुभव असतो त्याच्या वेगळं काहीतरी करताना तेव्हा लोक तुम्हाला येडपाट आहे म्हणणार. पण तीच गोष्ट जेव्हा सक्सेस बनवताना तुम्ही तेव्हा म्हणणार वातोयासारखा हुशार कोण नाही. आता तिथे जेविरी बाजारमध्ये किती दुकान आहेत तुमची? आमची आता तिथं 5-6 दुकान आहेत. 5-6 दुकान. सुरुवात म्हणजे ज्यावेळेस व्याजानं पैसे काढलं त्यावेळेस तुम्हाला असं वाटत होतं की जर ह्याच्यातनं जर काय इकडे तिकडे झालं तर मग शेवटी जितेंद्र दादा पण म्हणत असतील की बाबा ह्यातनं जर तू हे झालं तर मग अवघड का. काय आहे माहिती दाना भाऊ,
अहो ज्याच्याकडे गमवायलाच काय नसतं ना त्याने कधी भिवूनच मी तर म्हणतो. ज्याला माझ्याकडे गमवायलाच काय नव्हतं तर मी भिणार कशाला सांगा. आणि तोच माणूस पुढे जातो. ज्याच्याकडे गमवायला काय नाही ना तो त्यानं का भ्यावं आणि कशासाठी भ्यावं. एक प्रकारे शून्य आहे, हा, शून्य. शून्य त्याच्या खाली तर येणारच नाही ना. ही महत्वाची गोष्ट आहे. मग तिथं सुरुवात झाल्यानंतर गिरायक वगैरे तुमच्या आता स्वभावामुळे आता तुमच्या स्वभावात म्हणजे प्रेमळपणा पहिल्यापासूनच असेल असं मला वाटतं. आता म्हणजे तो हे आमच्या खरं सांगतो हा जो स्वभाव आहे नाही हे आमच्या आईची देण. आमची आईचा स्वभाव सेम असाच आहे. आणि मी खरं सांगतो हे आम्ही त्यांना माताजी म्हणतो. तर ही खरं तर आमच्या माताजींची देण करायचं असं मी सांगतो. मला ही स्वभाव हे बोलणं लोकांशी असं मिळून मिसळून वागणं सेम लोक जे आता आमच्या आजूबाजूच्या गावातले ते ना सेम म्हणाला ऐकत असा भाव असा. महत्वाची ती गोष्ट आहे दादा. ती झालं त्यानंतर मग तिथं मार्केट लावलं नंतर परत कुठं मग कसं नियोजन लागलं. हम चुप बैठने वाले में से नाही सबसे पहिला. कसं आहे की एवढं समाधान मानणं हे आमच्या रक्तात म्हणजे माझ्या तर रक्तात नाही मुळात. म्हणजे पैसे कमवणं हा काय व्यवसाय ठीक आहे. इकडं लोकांना पैसे किती लागतात हा लोक परत म्हणजे जर तुम्हाला मोठी छलांग मारायची तर मग मोठी झेप घ्यायची मग पडलं तर बेहतर मागाय फिरायचं नाही. मग नंतर म्हणलं की सारखं मला वाटायचं आपण दुबईत दुकान लावायचं. धनाभाऊ दुबईला जायसाठी पासपोर्ट लागतो त्याला विजा लागतो ही पण माहिती नव्हतं. पण दुबईत दुकान लावायचं आहे. पण तुम्हाला खरं सांगतो त्यासाठी बराच काळ गेला. तुमची इच्छाशक्ती तुम्हाला थांबवत नाही. तुमची ज्या दिवशी इच्छाशक्ती थांबणार त्या दिवशी माझ्या मुलाखतीमध्ये एकच सांगतो इच्छाशक्ती थांबवायची नाही कोणी. इच्छाशक्ती ज्या दिवशी थांबणार तुमचं आयुष्य थांबायला चालू होणार. शरद पवारांचं उदाहरण घ्या ना 80 वर्ष सुद्धा परत ना त्यांना महाराष्ट्रात सत्ता आणायची इच्छाशक्तीच ना. म्हणजे एक प्रकार इच्छाशक्ती काय पण माणूस करू शकतो. दुबईमध्ये दुकान दुबईचा अनुभव सांगा जरा. दुबईमध्ये दुकान कसं लागलं. दुबईमध्ये काय झालं दुकान असं लागलं तेच कारण सांगतो. हा जो आमचा व्यावसायिक जे परत आमच्या व्यापाऱ्यांशी संबंध येत गेले आणि असे बऱ्याच मग जे म्हणजे देशातले जे बोटा मेजनर जे टॉपला जे आहेत सगळे म्हणा अशा लोकांची परत आम्ही कसं आहे तुम्ही कुठे जाता आम्ही तेच जर पहिल्या ठिकाणी जर व्यवसाय केला असता तर हे लोक आम्हाला भेटले नसते. जिथं आज आम्ही जेवरी बाजारात गेलो म्हणजे देशातले सगळ्यात मोठी लोक आहेत. दुबईमध्ये गेलो अख्ख्या जगातली येते. जेवरी बाजारात गेलो फक्त देशातलीच येते. दुबईमध्ये गेलो अख्ख्या जगातली येते. आणि त्याचा तिथं फायदा झाला परत ना जेवेरी बाजाराचा फायदा दुबईत जायला झाला आणि दुबईचा फायदा अख्ख्या जगभर जायला आता व्हायला लागलाय. हा तुम्हाला त्याचं कारण सांगतो. तिथं गेल्यानंतर परत आमचं नेटवर्क वाढलं आणि परत आम्ही आफ्रिकेत दुकान टाकलं दुबईत. हा दुबईत. कारण तिथं गेल्यानंतर परत आमचं कॉन्टॅक्ट वाढली ना व्यावसायिक. आता मला हे जाणून घ्यायचं आहे म्हणजे मलाच काय सगळ्याला जाणून घ्यायचं असेल की दुबईमध्ये तुम्ही जेवेरी बाजारात बसला. जेवेरी बाजारात थोडं तुमचं म्हणजे एक सुरळीत लागला. जितेंद्र दादा पण तुमच्याकडे आले आणि मग तिथं कुठेतरी मार्केट हे झालं आणि मग तिथं कसं कॉन्टॅक्ट लागलं की आपण दुबईला जायचं कसं ठरलं. तुम्हाला सांगतो की काय झालं ज्यावेळेला आम्ही मुंबईत गेलो म्हणजे जेवेरी बाजारात गेलो आणि स्थावर झालो चांगलं म्हणजे बऱ्यापैकी नाव घेऊ झालं. लोकांना विश्वासार्हता मिळवली लोकांना व्यापाऱ्यांची. आणि मग ज्यावेळेला दुबईत प्रोजेक्ट करायचा त्यावेळेला मग त्यांना माहित होतं की बाबा ही माणसं आपले विश्वासार्हतेच येते. असा ग्रुप आहे ते म्हणजे मोठा ग्रुप आता नाव नाही सांगत मी त्याच्यावरती. आणि त्या ग्रुप बरोबर आम्ही जॉईन झालो आणि दुबईला प्रोजेक्ट चालू केला. असं झालेलं. आणि दुबईत गेल्यानंतर परत तिथं एवढं मोठं नेटवर्क झालं आमचं की तिथून परत मग आफ्रिकेत सगळ्याचं स्वप्न असतं दुकानदारीत. जिथं सोन्याचा उगम म्हणजे मायनिंग ज्याला सोन्याची खाण म्हणतो म्हणजे ह्या दुकानदारी सगळ्या नशिबाला येत नाही ती गोष्ट. कदाचित सगळ्यात माझ्या नशिबाला आल्या अजून कोणी आली असली तर काय माहित नाही बऱ्यापैकी. पण मी म्हणतो भाग्यवान समजतो मी स्वतःला की मी ती मायनिंग म्हणजे काय असतं ते काय परत ना ते कसं केलं जातं ह्या गोष्टी सगळ्या बघू शकलो. करू शकलो नाही बघू शकलो नसत्या काय माहित कदाचित ते पण होईल भविष्यात. धनाभाऊ हा एक दुबईमध्ये गेले दादा. दुबईमध्ये विजा पासपोर्ट अजून मला म्हणजे काय लोकांना म्हणजे बाबा दुबईला जायला दादा बघ विजा पासपोर्ट काढायला तशी कुठे माहिती आहे ही महत्वाची गोष्ट आहे. परत तुम्ही तिथे गेला दुबईमधनं आफ्रिकेत दुकान. आफ्रिकेत दुबईमध्ये काय म्हणजे दुबईमध्ये चांगलं स्थिर स्थावर झालं आम्ही आता म्हणजे बऱ्यापैकी चांगला आहे व्यवसाय चांगला आहे सगळं चांगलं आहे. अजून एक प्रश्न आहे दादा म्हणजे अनेक लोकांना वाटते सोना चांदी की लोक नक्की करते काय म्हणजे सोना चांदी मान्य आहे आपलं कसं म्हटलं म्हणजे सोना म्हणजे असं झकमक जुनी. ऐकून घ्या सोन्या चांदीमध्ये काय आहे माहिती का एक 2-3 कॅटेगरीमध्ये म्हणजे 2-3 टप्प्यामध्ये मोडायचं
सोना चांदीचा व्यवसाय सांगतो मला. एक जर बनवला जातो हे रिटेल शोरूम म्हणजे जे विकलं जातंय तो एक. दुसरा असतो बनवणारी दागिने बनते ते ना म्हणजे मेकिंग म्हणजे थोडक्यात बनवणारी घडवणारी तो एक असतो. आणि आम्ही जो करतो तो ज्याला रिफायनरी म्हणलं जातं. म्हणजे एक इंडियात जो केले जातात इथं जे करतात म्हणजे तुम्ही दुकानात जुन्या एखाद्या शोरूम मध्ये जाता जुना दागिना त्याला मोडमोड देता नवीन दागिना घेता तर ते जेवढे जुनं दागिने जमले ते आमच्याकडे वितळायला येतात. त्याला प्युरिफाय करतो आम्ही म्हणजे चांदी वेगळं कॉपर वेगळं सोनं वेगळं प्युअर करतो. याचं नाव रिफायनरी. आणि हा तालुका जो आहे जो खानापूर आटपाडी किंवा हा ज्याला गोल्ड म्हणजे सोन्या व्यवसाय ह्या व्यवसायात आमची मास्टरकी आहे. हा जो म्हणजे आपला जो भाग आहे खास करून म्हणलं ना एक शोरूम आला म्हणजे ज्वेलरी रिटेल ज्वेलरी एक बनवणारे आणि नंतर एक जे आम्ही रिफायनरी बोलतो तो एक. तर ज्या वेळा हे तुम्ही आपण जुनं दागिनं या रिटेलच्या दुकानात जाऊन विकतो आणि ते सगळं समजा त्याच्याकडे तुम्ही विकला अजून म्हणजे 200 ग्राम झालं 100 ग्राम झालं किंवा 1 किलो झालं तो काय करतो तो व्यापारी रिफायनरवाल्याकडे जातो म्हणजे ज्याला सोन्याचा दुकानदार म्हणतात त्याच्याकडे. आणि तो वितळवत असतो. वितळवून ते नंतर प्युरिफाय केलं जातं प्युअर केलं जातं. प्युअर केल्यानंतर त्यातलं चांदी वेगळं कॉपर वेगळं सोनं वेगळं असं केलं जातं. आणि त्याचं नाव गोल्ड रिफायनरी. आम्ही जो व्यवसाय करतो किंवा आपला हे अख्खा भाग करतो तो हा व्यवसाय करतो बऱ्यापैकी. आणि आता हे नवीन आले ते मग रिटेल मध्ये गेले ते कोण चेन फॅक्टरीमध्ये गेले म्हणजे तो खूप कमी प्रमाण वर्ग आहे. तर हा व्यवसाय करतो ऍक्च्युली आम्ही म्हणजे मायनिंग मध्ये आता ऍक्च्युली हा एक पार्ट झाला. आणि ज्या वेळा मायनिंग म्हणजे खाण सोन्याची खाणीतून ज्यावेळेला सोनं काढलं जातं आणि ते सोनं पण कच्चं सोनं असतं ते काय दागिन नसतं म्हणजे असं स्फटिकाचं असतं मातीगत. आणि ते सोनं नंतर मग ते जमवून वितळवून मग ते नंतर रिफायनरीला जातं. हा असा प्रकार आहे. म्हणजे आता आफ्रिकेमध्ये चालतं ते तसं चालतं जमिनीतलं निघालेलं. आणि इंडियात जे केलं जातं हे जे दुकानदार सगळेच करतात ते हे असं त्यांच्याकडे सोनं येतं बाकी कुठलं येत नाही. आता आपलं सगळं तुमचं कुठलं हेच फक्त रिफायनरीच आहे का? आमचं रिफायनरीज आहे फक्त. आणि म्हणजे व्यापार पण करतो खरेदी विक्री आम्ही पण ज्यादा करून आमचा बेस रिफायनरीच म्हणजे त्यात मास्टर के म्हणा आपला भाग त्यात मास्टर के. जी भारतातल्या इतर लोकांना हा व्यवसाय एवढा म्हणजे आपण जेवढं करू शकू तेवढं त्यांना जमणार ना. आपल्यातलं एक 4th शिकलेलं पोरग जेवढं असं परफेक्ट करणार ती एखाद्या इंजिनियर असलेला बाहेरच्या माणसाला ते जमणार ना. आता त्यावेळेस सुरुवातीला माणसं म्हणा धुरात अनेक लोकांना वाटतं की बाबा ही सोना चांदीवली एवढी असं आहेत पण तिथे कष्ट किती आहे त्याला ती अपार कष्ट म्हणजे ना लोकांना हित आल्यानंतर ही आमची जे चकमक दुनिया दिसते ना झगमग दुनिया त्याच्या मागचं काळी दुनिया लोकांना माहित नाही. म्हणजे काळी दुनिया म्हणता येणार नाही पण कष्ट म्हणा थोडक्यात ते जे कष्ट होतं. आता तरी काळ बदललाय वेळ बदलल्या आधुनिक मशिनरी यायला लागल्या त्या आधुनिक सगळ्या गोष्टी करायला लागल्या. जो म्हणजे 2090 95 2010 पर्यंतचा जो काळ होता तर त्यापर्यंत कसं होते ती साधी भट्टी ते म्हणजे ते पातेल्यात सोनं पकवणं किंवा काय. आता एवढं आधुनिकता आल्या सगळं म्हणजे सिस्टमॅटिक आल्या. आता आमच्याकडे एवढ्या मोठ्या मशिनरी असते त्या म्हणजे बदल झाला व्यवसायामध्ये खूप. किती टीम आहे आपली? टीम खूप आहे. मी आकड्यामध्ये नाही सांगणार पण बरीच मुलं आहेत कामाला. म्हणजे इकडचे सगळे आपल्या भागातले लय मुलं आहेत आणि त्यांचे खरोखर असं बरं चांगलं झालं असं मला वाटतं. आणि असे लोक म्हणते दादा तुम्ही चांगलं केलं तर मी माझं कौतुक करणं माझी पाठ्यापाठणे काही योग्य नाही. अनेक लोक म्हणतात की मीच नाही ऐका ना माझीच नाही तर असं तुम्ही सांगा तो एक माणूस गेला होता कोणतरी देवीखंड म्हणजे जे देवीखंड म्हणतो वेजीगावचा जे गुरुवार आमच्या बाजूलाच दुकान आहे ते खूप वर्ष बंद होतं सकाराम तुकाराम म्हणून. तर आता ते चालू झालं आणि चांगलं चालतंय. म्हणजे ज्याने सुरुवात केली हा व्यवसायाला एक ते दुकान झालं आणि एक मद्रासमध्ये कुठतर दुकान झालं. तर ह्या 2 दुकानापासून अख्ख्या देशभर आम्ही लोक तिथपर्यंत गेलो. एवढी चांगलं झालं श्रीमंत झालो चांगली झालं. खरं तर त्यांना आमचा ज्याने चालू केला असेल ज्यांनी हा व्यवसाय आणला असेल त्याला शतशः आमचा नमस्कार म्हणलं तर काय. मुंबईत दुकान लावली इकडे म्हणजे सगळं साम्राज्य एक प्रकारे उभं केलं पण माणसाला काय वाटतं की एवढं साम्राज्य पण ह्याच्यात
आपण काय म्हणतो जेवढा टॉपला जेवढा उंचाव जायला आपण हो. तेवढं आपण माणसाला वाटतं की उंचाव आहे, पण ते पडायची पण तेवढीच भीती असते. कसं आहे तुम्हाला ज्यावेळेला एखाद्या व्यवसायात प्रत्येक व्यवसायात बरं का ह्याच व्यवसायात नाही, तुम्हाला व्यवसाय वाढवताना लय काय वाटत नाही, तुम्हाला लय मेहनत करावी लागत नाही. लय अतिशय महत्वाचं बोलतो बरं का. व्यवसाय वाढवताना तुम्हाला लय मेहनत करायला लागत नाही, पण तुम्ही ज्यावेळेला एखादा तुमचा व्यवसाय एखाद्या उंचीवर जातो ना, तो उंचीवर गेलेला व्यवसाय टिकवणं त्या उंचीवर ही खरी लय अवघड गोष्ट आहे. आणि ती गोष्ट सांभाळताना खूप कसरत करावी लागणार तुम्हाला, कारण व्यवसाय ज्यावेळेला वाढवताना तुम्ही म्हणजे प्रयत्न करत असताय भरपूर, त्यामुळे व्यवसाय वाढत असतो. पण एक उंचीवर ज्यावेळेला व्यवसाय जातो त्यावेळेला तुम्हाला तो व्यवसाय तेवढ्या उंचीवर टिकवताना खूप अवघड होऊन जातं, आणि तीच खरी व्यवसायाची गंमत आहे असं म्हणलं तर चालेल. आता हार आणि जीत आपण म्हणतो बैलगाडी क्षेत्रातला एक शब्द आहे तसा. असं वाटतंय की म्हणजे आता तुम्हाला प्रॉफिट भरपूर झाला असेल, पण कधी कधी असा लॉस पण कधी कधी झेलावा लागला असं की तो क्षण एखादा आहे का, म्हणजे बाबा लॉस झाला मग त्यावेळेस तुम्ही कसं उभं राहिला परत? खरं तर लॉस झाला म्हणण्यापेक्षा ना, असं तुम्ही प्रश्न विचारला की मी त्या गोष्टीत पोचतोय पाठीमागे. तुम्हाला सांगतो म्हणजे जी गोष्ट घडली त्यावेळेला असा एक पिरियड आला एकदम चांगलं होतं, म्हणजे आणि एकदम असा एक झटका लागला तसं कोसळलो आम्ही. पण कोसळल्यानंतर मग माणूस बऱ्याच वेळा कोसळला की वेगळ्या मार्गाला जातो, व्यसनाकडे जातो, याला जातो त्याला जातो. पण माणसाने कोसळलं तर व्यसनाकडनं जाता परत तेवढ्या ताकदीनं प्रयत्न केला पाहिजे असं माझं म्हणणं आहे. बऱ्याच वेळा प्रत्येक क्षेत्रात असं होतं. तुम्हाला सांगतो बैलगाडी क्षेत्रातच काय, पण ज्यावेळेला व्यावसायिक आहे नाही तर तो छंद आहे, बैलगाडीचाच छंद आहे. पण हा व्यवसाय आहे, ह्या व्यवसायामध्ये तुम्हाला प्रत्येक व्यवसायात चढ उतार असतो. म्हणजे बरोबर आहे तुमचं पण बरोबर आहे की बाबा त्यावेळेस तुम्ही तिथनं उभा राहिला, परत उभा राहिला. अनेक लोक अशी पण आहेत की म्हणजे दारूचे व्यसनी म्हणजे अनेक व्यसन इकडे जातात, त्यांना काय सल्ला द्याल? अगदी मी तुम्हाला मगापासून म्हणजे मगापासून जे सांगतोय ना की म्हणजे तुमचा लॉस नफा, हा व्यवसाय म्हणजे लॉस नफा ही दोन्ही पण असणार आहे. बऱ्याच वेळा कसं होतं मग काय झालं माझं आता काय नाही राहिलं असं नाही, मग तो व्यसनाकडे जाणार, व्यसनाधीन होणार. मग बऱ्याच जणांचं हेच होतं. तुम्ही तालुक्यात फिरला ना, त्याची पहिली स्टोरी ऐकली आणि आत्ताच ऐकलं तुम्ही, असे बरेच लोक भेटतात की असं होतं तसं होतं ना आज असं आहे. तर खरंच त्या मार्गाला न जाता परत ना असा शेड्यू टाकला पाहिजे आणि परत उभा करायचा प्रयत्न केला पाहिजे. अशी खूप लोक आहेत बरं का, माझ्यासारखे असे खूप लोक आहेत की पूर्ण असे म्हणजे म्हणतो ना आपण गडगडतो पण परत तेवढा जोमानं उभा राहणार आहे. बरं आता तुम्ही मला वाटतं शाळेला असेल 10वीला एक प्रकारे तुम्ही या विटा शहरात म्हणजे विटा शहर म्हणजे एक गोल्डन सिटी म्हणले जातं. आणि खरंच म्हणजे ह्या तुमच्या ज्या गोल्डन किंवा सगळ्या ह्या गोष्टी आहेत तुम्ही एक विट्याला गोल्डन सिटी बनवलं म्हणजे सर्व दुकानदारांनी एक प्रकारे. पण ह्या विट्या सिटीत आल्यानंतर असं तुम्हाला बॅनर वगैरे तुम्ही म्हणत होता की मला असं इकडे तिकडे बघितलं की आपलं पण असं असावं काय तो प्रसंग सांगा मला. तुम्हाला सांगतो इथं आमचे स्वर्गीय अनिल भाऊ बाबर आमचे नेते म्हणजे आणि माझ्यावरती अपार प्रेम असणारे खरंच अनिल भाऊ होते. आणि अख्खे बाबर फॅमिली आता पण तशीच आहे. मग त्यांचं एक असं त्यांच्या ऑफिसात एक बॅनर असतो. आता तुम्हाला कोणी माहिती सांगितली काय माहित नाही मला. मग त्या विटाय चौकात आणि काय तिथं मोठे मोठे बॅनर असतात. म्हणजे त्यांचे ते मेन ठिकाण बॅनर लावायचं किंवा काय. आणि मला पण सारखं वाटायचं मारे आपण पण काहीतरी आपल्या विटाय चौकात असं बॅनर असलं पाहिजे भायांच्या बरोबर भाऊंच्या बरोबर. आणि मग नंतर त्यांच्याशी एवढी जवळीक वाढत गेली त्या म्हणजे बाबर फॅमिली प्रेम करावं तर बाबर फॅमिली खरं सांगतो मला मी म्हणजे सुहास भाई असो अमलदादा सोनिया वहिनी किंवा शीतल वहिनी खास करून अनिल भाऊ बाबर म्हणले ना तुम्हाला सांगतो खरं तर मला सांगताना माझा आवाज कमी आला असं वाटतं मला. पण भाव सारखं प्रेमळ व्यक्तिमत्व आहे की नाही एखाद्यावर जर जीव लावला नाही शपथ काय पण करणार. कोरोना काळात आम्ही भाऊंच्याकडे असो हे दुकानदार तिकडे अडकलाय त्याला आणायचं आहे भाऊ ह्याला आणायचं आहे. भाऊ कधी एक दिवस घरात बसले नाहीत. म्हणजे मुलाखत आपली कधी वेगळ्या देशाला जायला असं तुम्हाला वाटतं पण वस्तुस्थिती सांगतो मला. तर सांगण्यात ज्या माणसाने केलंय ज्या माणसाने एवढं केलंय तेवढं म्हणजे
योग असा ओघ पण निघतोय अख्ख्या दुकानदाराला कोणाला पण मदत करणार, कुठं पण असू द्या. म्हणजे मीच नाही, कुठल्याही दुकानदाराची तुम्ही जेव्हा मुलाखत घेणार इथून पुढं, तर म्हणायचं अनिल भाऊनं तुम्हाला कधी प्रसंग आला का की तुम्ही एखादी गोष्ट सांगली मदत नाही केली, कुठं पण असू द्या. ह्यांनी आणि त्यांच्या बिल्डिंगला आपला विषय जरा बाजूला जात असला तर त्यांच्या बिल्डिंगच्या तिथं जे बॅनर असते ते, जे आज माझा बॅनर आहे तुम्ही येताना बघितला, ते बॅनर सगळ्याच इच्छा असते तिथं बॅनर लावायचा आणि तिथं बॅनरच आपला असतो. एवढं बाबर कंपनीचं आपल्यावरती प्रेम आहे, एक नंबर. ही महत्वाची गोष्ट आहे. दादा तुमचं स्वप्न पूर्ण झालं एक प्रकारे. पण हिथनं तुमच्या म्हणजे आज मला म्हणजे हिथं बसल्यानंतर अख्खा विटा शहर दिसते. आज इथपर्यंत यायला म्हणजे तुमचं स्वप्न काय बघितलं स्वप्न, आणि ती आज तुम्ही मला वाटतं पूर्ण झाला असं तुमचं. काय व्हायचं, हे जे हा चौक झाली ह्याला लेंग रोडच म्हणते ते, त्या चौकालाच लेंग रोड म्हणते ते, त्यांचं ऑफिस पण लेंग रोडला चौकातच आहे. आणि मला सारखं वाटायचं त्याला आपलं ऑफिस असावं, आपलं पण असं बसायला लोक असावे, आपण पण बसावे काय असावं. आणि मग हेच ऑफिस आपण त्यावेळेला म्हणजे आता घेतलं, त्यासाठी भाऊ लय वर्षाचा काळ गेला. म्हणजे काय ते लगेच घेतलं असं नाही, त्यासाठी भरपूर वर्ष गेली. ती मिळते तरी विट्यातल्या चौकात, ही गोल्डन नगरी म्हणते याला. आधी तुम्हाला जागा विट्यात चौकात मिळणं म्हणजे लय अवघडची गोष्ट आहे. हे सगळ्यात म्हणजे दादांनी मला कशासाठी या गोष्टी मित्रांनो, की एखादा माणूस जर आपल्या भागातला जर बाहेरच्या देशात जर आपला मराठी झेंडा रोवत असेल, आणि कसं होतं काय होतं दादांना, म्हणजे दादा अनेक लोक म्हणतात दादा असं म्हणजे बिना चपल्यात चालत जायचं. दादाच्या तोंडावर सांगतो की एवढं असताना आज दादा, आणि कसं होतं एवढं असताना अनेक लोकांना गरजूंना त्या दादाने कितीतरी मदत केली असेल. नानाभाऊ ज्यानं स्वतः गरिबी बघितली त्याला गरिबी म्हणजे काय माहित असते, आणि तो माणूस मदत करायला का नाही सगळ्यात पुढे असतो. आणि माझा दुकानदार म्हणजे हा जे दुकानदार व्यावसायिक आहे, तुम्ही कोणाकडे जावा कधी मुलाखत घ्या, त्याच्या एवढा दिलदारी कोणा रक्तात दिसणार नाही तुम्हाला. मी तुम्हाला ऑन कॅमेरा सांगतोय की कोणत्याही गावात जावा, कुठलं मंदिर बांधायचं आहे, कुठली शाळेला पत्र घालायचं आहे, ती कुणाचं म्हणजे आडलंय थटलंय दवाखान्यात न्यायचं आहे, त्याला पहिला दुकानदार आठवणार, लगेच आठवणार. पहिलं काय तुम्ही कुठलं देवळ बांधायचं घ्या साधं गावात, पहिलं हा चला दुकानदाराकडे. म्हणजे तो तेवढा दिलदार आहे. आणि त्या गावातल्या माणसांना माहित आहे की ही दुकानदार मंडळी तेवढी दिलदार आहे. सुहासभाईने सांगितलं ना की दिलदारी म्हणजे त्या दुकानदाराकडनी दिलदारी स्वतःच्या कष्टाने कमवते ती, आणि दिलदारी पण तेवढीच आहे. तर खरीच गोष्ट आहे. तुम्ही प्रत्येक राज्यात जावा, प्रत्येक दुकानदाराची माझ्यासारखे तुम्हाला विनायक देशमुख पावलो दिसणार, संघर्षातनं पुढे आलेले दादा. आणि तुमच्यावर प्रेम महत्वाची गोष्ट, सगळी प्रेम करते. त्याचं म्हणजे काय होते माहिती आहे, जरी बोलायचं असलं दादाला म्हणजे किती पण दुःख असू द्या पुढच्या माणसाला, म्हणजे तो माणूस आला का नाही दादा अशी 5 मिनिटं बसला तुमच्यापाशी तर ते फ्रेश होऊन जाते. म्हणजे शिक काय नाही खरं सांगतो, नकारार्थी बोलणारी माणसंच मुळात मला आवडत नाही ती. म्हणजे एखादी गोष्ट जर आपण म्हणलं नाही असं होणार आहे, हे असं कुठं होतं, ती माणसंच मला आवडत नाही ती. तुम्ही आयुष्याकडे बघताना, प्रत्येक गोष्टीकडे बघताना सकारार्थी पॉझिटिव्ह बघितलं पाहिजे. तुमचं आयुष्य तसंच बनतं. तुम्ही जसं बघता, जसा चष्मा लावता तसं दिसतं म्हणतात ना, तर जसं तुम्ही बघणार, जसा विचार करणार तसंच घडणार. आज तुम्ही आजार आहे म्हटलं की आजारीच पडणार. काय आपण बघूच नाही हुआ, काय होणार नाही, उद्या काय व्हायचं बघू पुढचं नशिबात असेल म्हणजे रेटत नाही, रेटत नाही. म्हणजे तुम्ही नकारार्थी जगलंच नाही पाहिजे आयुष्यात. एकदाच आयुष्य आहे ना, मग काय नकारार्थी जगायचं. आज दादा तुमच्यावर प्रेम करणारी माणसं आहे, आज पण तिथं आपले लोक भेटतील दादा खरी. म्हणजे ते जे आहेत ना, ते तुम्हाला सांगतो परवाचा किस्सा एक गण आत्ता दिवाळीतला. म्हणजे ह्या बैलगाडी क्षेत्रानं किती मोठं केलंय का नाही त्याचं ते एक उदाहरण तुम्हाला सांगतो. म्हणजे लोक बैलगाडी क्षेत्रामुळे एवढी भेटली, एवढी लोक ओळखतात, एवढे लोक प्रेम करतात. खरंच परवाचा किस्सा असा, तुम्ही की मी शिवाजी पार्कात असं, मी राहायला शिवाजी पार्कात आहे, त्यांचा बंगला पण शिवाजी पार्कातच आहे. मी चक्कर मारत होतो आणि मला त्याने बघितलं, मला ते मी ओळखतो बाबा ह्या साहेबांचे हे बॉडीगार्ड आहे ते, किंवा ही पोलीस आहे ती, म्हणजे पोलीस आहे ती बॉडीगार्ड आहे ते. मग मला बघितलं ना, त्याने काय केलं की आवाज दिला,
आणि आवाज नाही दिला, पळत झालाय आणि दादा इकडे 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 फोटो काढायचा. अरे मी शॉकिंग झालो. मला म्हणलं राजसाहेबाकडे लोक फोटो काढायचे, माझ्याकडे कशाला फोटो काढायला माझ्या संगती. मग आल्यानंतर त्यांनी फोटो बिटो काढले. दादा आम्हाला लय भारी वाटतं, तुम्ही बैलगाडी क्षेत्रात असता, हे असता ते असता. छान आहे जिंदगी, फक्त जगता आली पाहिजे, बघता आली पाहिजे, डोळे असले पाहिजे तुमचे त्या नजरेने बघायचे. आता बैलगाडी क्षेत्रातलं तर दादांचं सगळ्याला कारकीर्द माहितच आहे. परंतु जर दादा मला एक म्हणायचं आहे की जर अनेक लोकांची बैल पळाली तर त्यांना किंमत आहे, पण तुमचं कसं आहे म्हणजे आता ह्याच्या सुलतान पळत होता, तुम्ही चढ उतार बघितलं. आता बैल तुमची 3 टॉपला पळत, जरी टॉपला पळत नव्हती माग एक 2-3 महिने, तरी पण तुम्ही तुमची क्रेज नाही म्हणजे लोकांच्या मनातला भाव तुमच्याविषयी नाही गेला माणसाचा. खरी गोष्ट आहे, लोकांचं असणार प्रेम. आणि मला माहिती आहे, आपण मी तुम्हाला ते सांगेन ना, तिथे येणारा वर्ग सगळा माझ्यासारखाच असतो, जे मी पाठीमागे जगलोय तोच असतो. त्यामुळे मला असं वाटतं की माझी जायती सगळी. मी सांगितलं कसं की ही महत्वाची, आपण म्हणतो गरीबाचा ह्याच्यापेक्षा गरीब 8वी 9वी पत्र मीच नव्हतो, माझ्या संग अशी येणारी भरपूर होती. म्हणजे मी एकटाच नव्हतो बिना चप्पल. तर मग तिथे गेल्यावर मग असं काय विनाशय डांगात घुसून द्यायचा, तेच आहे ते, आपण तेच होत. त्यामुळे गरीबाचा मला अजिबात आवडतं. आपण सगळे गरीबच होतो, काय ताव वेगळा त्यात. मला अजून एक बोलायचं आहे की शेट तुमची परिस्थिती अशी आहे की मग तुम्ही सोन्याच्या ताटात जीवू शकता, सोन्याच्या आम्हाला पण सोन्याच्या ताटात वाढू शकता, म्हणजे एक प्रकारे सांगतो. परंतु तुमच्या सोन्याच्या ताटात जेवण्यापेक्षा तुम्ही सोन्यासारखं जे बोलताय किंवा सोन्यासारखं प्रेम देताय ही लय महत्वाची गोष्ट आहे. आणि आमच्या ताटात आमच्या बरोबर आमच्या डब्यात खाताय ही लय महत्वाची गोष्ट आहे. ही असं अनेक लोकांनी म्हणणं. तुम्हाला ज्या वेळेला माझ्याकडे घरी आल्यानंतर किंवा कुठं आल्यानंतर तुम्हाला मी जेव्हा सोन्याच्या ताटात चांदी ताटात जेव्हा जेवायला घालतोय किंवा काय ना, त्यावेळेला खरं सांगता ना भाऊ, तो माझा अहंकार असणार तो. म्हणजे मी काहीतरी वेगळा आहे, मी लय काय श्रीमंत आहे किंवा काय, तो माझा अहंकार असणार आहे. पण मी जेव्हा तुमच्या ताटात जेवणार का नाही, तेव्हा खरा विनायक देशमुखचं तुमच्यावर प्रेम आहे. तो जो आहे ना दिखावा किंवा अहंकार, तो अहंकार मी परमेश्वराला सांगतो की मला कधी अहंकार देऊ नको, मी जसं आहे तसाच. सोन्या ताटात जेवाय, चांदी ताटात जो मला जेवाय घालायचं म्हणजे तुम्हाला मी अहंकार दाखवल्यागतच. लय प्रेम आहे माझं ना, म्हणजे लय प्रेम आहे हे नव्हे, तर तो अहंकार सारखा प्रकार असा आहे. त्याच्यापेक्षा त्या ताटापेक्षा तुमच्या ताटात जेवलं का नाही ते प्रेम जास्त. किंवा बघा मित्रांनो, मला पहिली मुलाखत मी एक प्रकारे गुरु मानतो का, तर माझं आता 2 लाख सबस्क्रायबर आहेत किंवा आता मी आहे, परंतु ज्यावेळेस 10-20 हजार सबस्क्राईब होतो ना, त्यावेळेस सुद्धा दादाने मला सांगितलं की असं नाही असं करा. म्हणजे अजून काय केलं पाहिजे आपल्यासाठी. म्हणजे पहिली गोष्ट आपल्याला समजून सांगणारा किंवा आपला गुरु किंवा दादांचं म्हणणं काय आहे की जे निगेटिव्ह बोलणारा माणूस आहे ते आपल्या मोबाईल मध्ये नंबर सुद्धा नाही, अजिबात ठेवायचा नाही. मी नंबर सुद्धा ठेवत नाही. जो निगेटिव्ह बोललो का नाही त्याचा नंबर सुद्धा मोबाईल मध्ये ठेवायचा नाही. त्या मोबाईल मध्ये नंबरात आपल्याला घुसायचं, त्यामुळे त्याचा नंबर पण ठेवायचा नाही. बोलायचं तर राम सोडा, पॉझिटिव्ह बोलतो ना त्याच्यावर काय नसू द्या, पण त्याची इच्छाशक्ती दिसते ना, त्या माणसाला जवळ करा, त्याच्याशी अजून त्याला सपोर्ट करा. तो पुढे जातोय, आपल्याला त्यातनं चांगलं वाटणार आहे. काय नाही रे या जगात, त्याला पहिलं जवळ येऊन देऊ नका. म्हणजे इच्छाशक्तीच्या जोरावर आपण काही पण करू शकतो. आज म्हणजे सर्वसामान्य कुटुंबातून दादानं आफ्रिका अजून आपण नाव बघितलं नाही, परत म्हणजे आफ्रिकापर्यंत गेलं, जिथं सोनं बनवती ती खाण असते सोन्याची खाण, म्हणजे एक प्रकारे सोन्याच्या खाणीतनं आपण म्हणतो ना तुझ्या बापा का सोन्याची खाण आहे, ते खरोखर तिथे खाण आहे, असं खाण आहे ती. तर ती बघितली. तर इच्छाशक्ती असेल तर काय पण करू शकतो माणसांना. आणि माझे एक प्रकारे मी गुरु मानतो दादाला आणि मानत राहणार. म्हणजे ज्याप्रमाणे दादांचं जे बोलणं किंवा दादांनी या गोष्टी, दादांना पॉझिटिव्ह एनर्जी जर घ्यायची असेल तर विनायक शेठ देशमुख प्रकारे आपल्या मराठी माणसांना बाहेरच्या देशात, बाहेरच्या राज्यात, म्हणजे बाहेर जाऊन आपलं नाव कमवलं. अनेक लोक आता म्हणते बाबा तिकडं आली इथं मोठं मोठं बंगला इथं, काय काय लोकांचं राजस्थानवाली आली ती, आपल्यात पण आली ती, परंतु त्यांनी आपल्याकडे येऊन जसं झेंडा रावला इथं एक प्रकारे, तसं ह्या माणसाने आपलं तिकडं जाऊन नाव केलं, आपल्या मराठी माणसाचं नाव केलं. आणि ह्यासाठी आपण ह्या माणसाची मुलाखत घेणं गरजेचं आहे, कारण ह्यांनी काळ बघितलाय आणि हा काळ शेअर करायला तुम्हाला मित्रांनो आपण एक पहिली मुलाखत घेतली.
अशाच अनेक मुलाखती घेणार आहे मित्रांनो. मराठी माणसांनी उद्योग व्यवसायात आपल्या लांब लांब गेली, त्यांचं दाखवणं गरजेचं आहे. आपल्याकडे सोशल मीडिया आहे, त्या सोशल मीडियाचा योग्य वापर केला पाहिजे. आणि मला वाटतं ह्याच्यापेक्षा तर योग्य कुठला वापर करू शकत नाही आपण. चला दादा, धन्यवाद. थँक्यू, आभार आहे.